पुढे राजकीय वर्तुळातली बातमी। विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी बोलून निर्णय घेतला, सत्तेत गेलो तर मतदारांना न्याय देऊ शकतो। बंडखोरीनंतर खासदार संजय देशमुख यांनी हे विधान केलंय। उद्धव ठाकरेंबाबत भाष्य करणार नाही असंही देशमुख म्हणाले। तर संजय देशमुख यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणारे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख आपल्यासोबत आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, भाऊ धनुष्यबाण परत हाती घेतलाय, कशासाठी? नाही, आम्ही काही पक्षांतर केलेलं नाही। शिवसेना पक्ष जो आहे धनुष्यबाण, आम्ही शिवसेनेतच गेलो, काही दुसऱ्या पक्षात गेलो नाही। दुसऱ्याही पक्षात जाऊ शकलो असतो, परंतु आम्ही जी विचारधारा आहे, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची जी भूमिका होती किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळं या एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे। त्या आधारावरच मी एकट्याने हा निर्णय घेतला नाही। 6 खासदार आम्ही एकत्रित बसलो, 2, 4, 5 मिटिंगा झाल्या आणि त्यांनी सर्वांनीच सामूहिकरित्या आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। या मतदारांचा विश्वासघात झालाय का? नाही, याच मतदार लोकांना जेव्हा आम्ही यांच्याशी चर्चा केली, प्रत्येक गावागावात गेलो, अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, लोकांचं म्हणणं होतं की विकासाच्या मुद्द्यावर आपण ही भूमिका घेतली पाहिजे आणि लोकांच्या विश्वासात घेऊनच आम्ही ही भूमिका घेतली। काय विकासाचं विजन आता घेऊन आपण पुढे? नाही, आता काय महत्वाचा आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा वर्धा नांदेड जो आपला रेल्वे प्रकल्प आहे, त्याला आम्ही गती देण्याचा खूप प्रयत्न केला। वारंवार मी मंत्र्याशी भेटलो, वारंवार गोष्टी केल्या, वारंवार बैठका लावल्या, सर्व केल्या, परंतु शेवटी निधी त्याला कमी पडत होता। म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला मान्य केलं की वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प आम्ही या 2 वर्षात पूर्ण करू, त्याच्यासाठी निधी सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ। अशा अनेक गोष्टी आहे की सत्तेत सहभागी झालं तर आपल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो। पीक विम्याचा प्रश्न सुटणार आहे का? नाही, पीक विम्याच्या बाबतीत आम्ही पुढाकार घेतला होता, तर आता याच्यानंतर सुद्धा आम्ही त्याच्या बाबतीत पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरे हे लोकप्रतिनिधींना त्यांच्या वेळ देत नाही, यात किती खरं आहे? नाही, आता त्यांच्या मागे पूर्ण महाराष्ट्राचा व्याप आहे। महाराष्ट्राचा व्याप असल्यामुळं आता त्या बाबतीतले जे काही आरोप होत आहेत ते आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा ते आरोप माहीत आहे, परंतु मी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत काही बोलणार नाही। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।